नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी प्रकरण क्रमांक 3 मसावी लसावी या प्रकरणाचा सराव संच 10 अभ्यासणार आहोत। तर चला प्रश्न क्रमांक 1 करूया। प्रश्न 1 आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? तर पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला अशी संख्या सांगायची आहे की जी मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही। तर अशी फक्त एकच संख्या आहे आणि ती एक ही संख्या आहे। ओके, तर यामध्ये आपल्याला उत्तर मिळेल एक ही संख्या, मूळ नाही आणि संयुक्त संख्याही नाही। तर चला या प्रश्नाचे पण आपण उत्तर लिहूया। पहा, प्रश्न 1 आपला काय आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही। तर उत्तर आलं एक ही संख्या। ठीक आहे, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 करूया। प्रश्न 2 आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा। या ठिकाणी आपल्याला दोन दोन संख्यांच्या 4 जोड्या दिल्या आहेत। तर त्यापैकी कोणत्या जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। तर यासाठी आपल्याला आधी सहमूळ संख्या कशाला म्हणतात ती व्याख्या समजून घ्यावी लागेल आणि मग नंतर आपण उत्तरे लिहूया। तर पहा, सहमूळ संख्यांची व्याख्या आपल्याला पुस्तकामध्ये पण दिलेली आहे। सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात। म्हणजे जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 10 व 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत, कारण 10 चे विभाजक 1, 2, 5, 10 आणि 21 चे विभाजक 1, 3, 7, 21 या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये जर आपण सामायिक विभाजक शोधले तर फक्त एक हाच एक सामायिक विभाजक आहे। या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे आणि म्हणून या 10 आणि 21 या दोन संख्या सहमूळ संख्या आहेत। तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं ते आपल्या लक्षात आलं, जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच एक सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। ठीक आहे, याचप्रमाणे 3,8, 4,9, 21,22, 22,23, 23,24 याही सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। दोन क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात। म्हणजे कुठल्याही दोन क्रमवार संख्या जर आपण विचारात घेतल्या तर त्या नेहमी सहमूळ संख्या असतात। ठीक आहे, तर सहमूळ संख्या म्हणजे काय, जेव्हा दोन संख्यांच्या विभाजकांमध्ये केवळ एक हाच एक सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। ठीक आहे, चला आपण प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर लिहूया। पहा, प्रश्न क्रमांक 2 आपला काय आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा। आणि या 4 जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी आपण पहिल्या जोडीबद्दल अभ्यास करूया। पहिली जोडी आहे 8,14। या दोन संख्यांची ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे। तर त्यासाठी आपण आधी 8 चे विभाजक शोधूया। 8 चे विभाजक आहेत 1, 2, 4, 8। त्यानंतर दुसरी संख्या आहे 14। 14 चे विभाजक आहेत 1, 2, 7, 14। आता या दोन्ही विभाजकांमध्ये आपल्याला फक्त सामायिक विभाजक आपण जर शोधले तर 1 आणि 2 हे दोघं सामायिक विभाजक इथे मिळतात। सामायिक विभाजक आहेत 1, 2, म्हणजे 1 पेक्षा जास्त सामायिक विभाजक आपल्याला मिळाले। म्हणजेच 8 आणि 14 या दोन संख्यांची ही जोडी आहे ती आपल्याला सहमूळ संख्यांची जोडी नाही असं आपल्याला उत्तर लिहिता येईल। आणि म्हणून उत्तर आहे 8,14 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही। ठीक आहे, कारण यामध्ये 1 पेक्षा जास्त सामायिक विभाजक आपल्याला मिळाले। सहमूळ संख्यांच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं होतं, जर दोन संख्यांमध्ये फक्त एक हा जर एक सामायिक विभाजक असेल तरच आपण त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणू शकतो। इथे आपल्याला 1 पेक्षा जास्त सामायिक विभाजक मिळाले, 1 आणि 2, आणि म्हणून या दोन संख्या या सहमूळ संख्या नाहीत। त्यानंतर दुसरी जोडी आपल्याला दिलेली आहे 4,5 या दोन संख्यांची। यामध्ये 4 चे विभाजक येतील 1, 2, 4 आणि 5 चे विभाजक आहेत 1, 5। आता या विभाजकांमध्ये जर आपण सामायिक विभाजक शोधले तर फक्त एक हाच एक सामायिक विभाजक आपल्याला मिळतोय आणि म्हणून आपण खाली लिहिले सामायिक विभाजक 1। आणि मग जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच एक सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। म्हणजेच या दोन संख्यांमध्ये केवळ एक हाच एक सामायिक विभाजक मिळाल्यामुळे
आपण उत्तर लिहू शकतो 4,5 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे आपल्याला ज्या 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी पहिली जोडी जी आहे ती सहमूळ संख्यांची जोडी नाही असं उत्तर मिळालं. मात्र दुसरी जोडी जी आहे ती सहमूळ संख्यांची जोडी आहे. यानंतर आपण आता तिसऱ्या जोडीबद्दल अभ्यास करूया. पहा, तिसरी जोडी आहे 17,19. या दोन संख्या समूळ संख्या आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचे आहे. त्यासाठी 17चे विभाजक 1 17, 19चे विभाजक 1 19. आता पहा, या विभाजकांमध्ये सामायिक विभाजक आपण जर शोधायला लागलो तर केवळ हाच एक सामायिक विभाजक मिळेल. म्हणजेच सामायिक विभाजक 1. आणि मग जेव्हा दोन संख्यांमध्ये केवळ हाच एक सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि म्हणून उत्तर आपल्याला मिळेल 17,19 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. तर तिसरी जी जोडी आपल्याला दिलेली आहे दोन संख्यांची ती सहमूळ संख्यांची जोडी आहे अशा प्रकारे आपलं उत्तर मिळालं. त्यानंतर शेवटची जोडी चौथी जोडी आहे 27,15. या दोन संख्या सहमूळ संख्या आहेत का नाही ते आपण ठरवूया. त्यासाठी 27चे विभाजक 1 3 9 27 म्हणजे या 1 3 9 27 या सर्व संख्यांनी आपण 27ला भागू शकतो. म्हणजे हे झाले 27चे विभाजक. त्याचप्रमाणे 15चे विभाजक आहेत 1 3 5 15. आता या विभाजकांमध्ये आपण सामायिक विभाजक शोधूया. पहा, सामायिक विभाजक कोणते कोणते मिळतील. 1 हा एक सामायिक विभाजक आहे आणि 3 पण एक सामायिक विभाजक आहे. म्हणजे सामायिक विभाजक आपल्याला इथे 1 पेक्षा जास्त मिळाले, 1 आणि 3. म्हणजेच 27 आणि 15 या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत असं आपल्याला उत्तर मिळेल. आणि म्हणून उत्तर आपण लिहिलंय 27,15 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झाला. यामध्ये आपण दिलेल्या दोन संख्या या सहमूळ संख्या आहेत किंवा नाहीत हे ओळखण्याचा अभ्यास केला. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 3 अभ्यासूया. प्रश्न 3 आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत ते लिहा. यामध्ये आपल्याला 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी आपल्याला करायची आहे आणि त्या किती आहेत ते लिहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण मूळ संख्यांबद्दल थोडी बेसिक माहिती घेऊया. 1 ते 100 पर्यंत कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत आणि त्या किती आहेत ते अभ्यासूया आणि त्यानंतर या प्रश्न क्रमांक 3चे उत्तर लिहूया. ठीक आहे. पहा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 याचप्रमाणे शेवटची मूळ संख्या आहे 97. मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला केवळ 1ने आणि त्या स्वतः संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ हा 2ला फक्त 1ने आणि 2ने भाग जातो. याचप्रमाणे 3ला फक्त 1ने आणि 3ने भाग जातो. 5ला सुद्धा 1ने आणि 5ने भाग जातो. तर फक्त 1ने आणि त्या स्वतः संख्येने म्हणजे असे फक्त 2 विभाजक असणाऱ्या संख्या ज्या असतात त्या सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात. तर या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत आणि या जर आपण मोजल्या तर त्या 25 आहेत. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची यादी करायची आहे. तर पहा, या मूळ संख्यांमध्ये 25 ते 100 पर्यंतच्या जर आपण मूळ संख्या शोधल्या तर 23 नंतर पुढच्या ज्या मूळ संख्या त्या येतील. 25 नंतरच्या आपल्याला पाहिजे. 23 नंतर पुढच्या म्हणजे 29 पासून आपल्याला पुढे आपल्याला मूळ संख्या विचारात घ्याव्या लागतील. ज्या की 25 पासून पुढच्या मूळ संख्या आहेत 29 31 37 41. याचप्रमाणे शेवटची मूळ संख्या आपल्याला मिळेल 97. अशा प्रकारे 25 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या 29 पासून तर 97 पर्यंत मिळतील. आणि आपण जर त्या मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मूळ संख्या मिळतील. ठीक आहे. तर आपला प्रश्न क्रमांक 3 जो आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. तर आपण ही यादी लिहूया 29 पासून 97 पर्यंत संख्यांची आणि त्या किती संख्या आहेत त्या 16 संख्या आहेत. अशा प्रकारे आपलं उत्तर लिहिता येईल. तर ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 3चे उत्तर लिहूया. प्रश्न क्रमांक 3 मी आणखी एकदा इथे तुम्हाला सांगतो. प्रश्न 3 आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत ते लिहा. उत्तर 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 29 पासून सुरू होतात त्या 29 31 37 41 43 43 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97.
या सर्व मूळ संख्या आहेत 25 ते 100 पर्यंतच्या. ओके, आणि त्या किती आहेत तर 25 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 16 आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3चे उत्तर आपण लिहिले. यानंतर प्रश्न क्रमांक 4 करूया. विद्यार्थ्यांनो, आता प्रश्न क्रमांक 4 करूया. प्रश्न 4 आहे 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. आपल्याला यामध्ये 51 ते 100 पर्यंत सर्व जोडमूळ संख्या लिहायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते समजून घेऊया. जोडमूळ संख्यांची व्याख्या आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे जोडमूळ संख्या ह्या सुद्धा मूळ संख्याच असतात. जेव्हा दोन मूळ संख्यांमधील फरक 2 असतो तेव्हा त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 3,5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यामध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजे या दोन्ही जोडमूळ संख्या आहेत. याचप्रमाणे 5,7 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि दोन्ही पण मूळ संख्या आहेत, म्हणून या जोडमूळ संख्या आहेत. 11,13 2चा फरक आहे म्हणजे जोडमूळ संख्या. 29,31 2चा फरक आहे म्हणजेच जोडमूळ संख्या. ठीक आहे, याचप्रमाणे आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्यांची यादी पण तयार करूया. कारण आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या लिहायच्या आहेत. आपण सुरुवातीला 1 ते 100 पर्यंतच्या सर्व पाहू आणि त्यामधून 51 ते 100 पर्यंतच्या लिहूया. 1 ते 100 पर्यंतच्या या सर्व मूळ संख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. यामध्ये जोडमूळ संख्यांची आपली पहिली आपल्याला जोडी मिळेल 3,5 2चा फरक असलेली, 5,7 11,13 17,19 29,31 41,43 59,61 71,73. बस एवढ्याच आपल्याला जोड्या मिळतील. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या या आपल्याला जोड्या मिळाल्या. आता यामध्ये आपल्याला 50 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या विचारलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला 50च्या पुढे कोणत्या जोडमूळ संख्या मिळतात ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, 50च्या पुढे आपल्याला जोडमूळ संख्येची ही एक जोडी मिळाली आहे 59,61 आणि अजून एक जोडी मिळाली आहे 71,73. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये फक्त या दोनच जोड्या आपल्याला लिहिता येतील. 50 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांमध्ये पहिली जोडी आपल्याला मिळेल 59,61 आणि दुसरी जोडी मिळेल 71,73. तर चला प्रश्न क्रमांक 4चे उत्तर लिहूया. पहा, प्रश्न 4 आपला काय होता, 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. उत्तर आहे 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या. पहिली जोडी आपल्याला मिळाली 59,61 आणि दुसरी जोडमूळ संख्यांची जोडी मिळाली 71,73. तर या उत्तरामध्ये फक्त या दोनच जोड्या आपल्याला लिहिता येतील 59,61 71,73 जोडमूळ संख्यांच्या जोड्या. ठीक आहे, यानंतर प्रश्न क्रमांक 5 करूया. चला आता प्रश्न क्रमांक 5 करूया. प्रश्न 5 आहे 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. यामध्ये आपल्याला सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्या आहेत आणि त्या 1 ते 50 या संख्यांमधील असल्या पाहिजे. तर पहा, सहमूळ संख्यांच्या जोड्यांचा अभ्यास आपण प्रश्न क्रमांक 2 मध्ये पण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण सहमूळ संख्या कशाला म्हणतात ते समजून घेतलेलं आहे. पुन्हा मी सांगतो तुम्हाला. सहमूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. म्हणजे जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे आपल्याला इथे 1 ते 50च्या दरम्यान अशा संख्या आपण शोधूया की ज्यांचा सामायिक विभाजक केवळ एक हाच आहे आणि तशा प्रकारच्या संख्यांच्या जोड्या आपण लिहूया. तर चला प्रश्न क्रमांक 5चे उत्तर लिहूया. पहा, प्रश्न क्रमांक 5 काय आहे, 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. सहमूळ संख्यांच्या आपल्याला जोड्या लिहायच्या आणि 5 जोड्या लिहायच्या. जेव्हा दोन संख्यांमध्ये केवळ एक हाच सामायिक विभाजक असतो तेव्हा त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आपण व्याख्या पाहिली. उत्तर 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या जोड्या. पहिली जोडी 4,5. पहा, कुठल्याही क्रमागत संख्या जर आपण विचारात घेतल्या तर त्या नेहमी सहमूळ संख्या असतात. 4,5 या क्रमागत संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण सामायिक विभाजक पाहिले तर डेफिनेटली फक्त एकच मिळेल. विभाजक शोधले तर 4चे विभाजक आपल्याला मिळतील 1, 2 आणि 4 आणि 5चे विभाजक जर आपण शोधले
दुसरी संख्या 5 आहे. 5चे विभाजक 1 आणि 5. म्हणजे या विभाजकांमध्ये फक्त हाच एक सामायिक विभाजक मिळतो आणि म्हणून 4 आणि 5 या सहमूळ संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून सहमूळ संख्यांची पहिली जोडी झाली. आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की कुठल्याही दोन क्रमागत संख्या आपण विचारात घेतल्या तर त्या नेहमी सहमूळ संख्या असतात. याचप्रमाणे 18,19 या सुद्धा क्रमागत संख्या आहेत. म्हणजे ही सुद्धा एक सहमूळ संख्येची जोडी झाली. म्हणजे ही दुसरी जोडी आपल्याला मिळाली. 21-22 या सुद्धा क्रमागत संख्या आहेत. म्हणजे या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. 31-32 या सुद्धा क्रमागत संख्या आहेत. ही सुद्धा एक सहमूळ संख्येची जोडी मिळाली. आणि 45-46 या सुद्धा दोन क्रमागत संख्या आहेत. म्हणजे या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. म्हणजे कुठल्याही दोन क्रमागत संख्या आपण विचारात घेतल्या तर ती नेहमी सहमूळ संख्यांची जोडी असते. आणि आपल्याला 1 ते 50 मधील संख्यांमधील सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्या होत्या. तर या सगळ्या संख्या आपण 1 ते 50 मधील विचारात घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्या होत्या. त्या आपण लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 6 करूया. प्रश्न 6 आहे, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? ठीक आहे. तर आपल्याला मूळ संख्यांमध्ये समसंख्या कोणत्या आहेत ते विचारले आहे. तर आपण पुन्हा एकदा मूळ संख्यांची यादी पाहूया. पहा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण विचारात घेतलेल्या आहेत. या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं सर्व या मूळ संख्यांचं, तर यामध्ये केवळ 2 ही अशी संख्या आहे मूळ संख्या की जी समसंख्या आहे. आणि इतर संख्या या सर्व मूळ संख्या आहेत परंतु त्या सर्व विषम संख्या आहेत. 97 पर्यंतच्या संख्या आपण विचारात घेतल्या होत्या. इथं या पुढच्याही संख्या आपण घेतल्या विचारात मूळ संख्या, तर त्या सर्व विषम संख्या आपल्याला मिळतील. म्हणजे सर्व मूळ संख्यांमध्ये केवळ 2 हीच मूळ संख्या अशी आहे की जी समसंख्या आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या असं विचारले तर त्याच्यामध्ये फक्त एकच संख्या मिळेल. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती आहे? 2 ही संख्या आहे. तर चला प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर लिहूया. विद्यार्थ्यांनो, पहा, प्रश्न क्रमांक 6 आपला आहे, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती? आणि याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. सर्व मूळ संख्यांमध्ये फक्त 2 ही एकच मूळ संख्या समसंख्या देखील आहे. ठीक आहे. याचबरोबर सराव संच 10चा अभ्यास पूर्ण झाला. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 11चा अभ्यास करूया. ठीक आहे. थँक्यू.